श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 9 जून. वासनानाश हाच मोक्ष. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. मला सुख हवं हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव. जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपलं मन त्याला द्यावं आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणं म्हणजे भगवंतावर भरोसा नसणं असा अर्थ होतो. प्रारब्धावर देह टाकणं ही खरी संन्यास वृत्ती आहे. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही. त्याला काय करायचं? माझं समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असं आपल्याला वाटतं आणि हेच आपलं चुकतं. हवे पण संपलं नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही आणि हेच सर्व रोगांचं मूळ आहे. आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावं, पण किती जण तसे होतात? म्हणजे ती निराशाच नाही का? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचं काम करणाऱ्यानं जर ते उत्तम केलं तर लोक त्याचंच कौतुक करतात. तसं प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय गरीब असला काय याला महत्त्व नाही. त्यानं भगवंताचं अनुसंधान किती ठेवलं आहे याला खरं महत्त्व आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचं सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचं खरं सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असं वाटलं म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो असं कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येनं भगवंताला पाहीन असं जो म्हणतो त्याला भगवंताचं दर्शन होणं कठीण असतं. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते. त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणं शक्य आहे हे प्रथम पाहावं. परमार्थ समजून जो त्याचं आचरण करेल त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणार नाही. हवं आणि नको याचा आग्रह नसावा आणि यातच वासनेचं मरण आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.